राणे बंधूंनी राखला सिंधुदुर्गाचा गड। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचे 18 तर शिंदे सेनेचे 8 उमेदवार विजयी। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपला मोठं यश तर महाविकास आघाडीला जनतेने नाकारलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंना टोला। पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता। 73 पैकी 43 जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय। सोलापूरच्या माळशिरसमध्ये आमदार राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते भाजपकडून विजयी। उत्तम जानकरांचे पुत्र जीवन जानकर पराभूत। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनाही धक्का। सुनबाईंच्या विजयानंतर शहाजी बापू पाटील यांना अश्रू अनावर। सांगोला पंचायत समितीवर शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई राणी पाटील विजयी। सुनबाईंच्या विजयानंतर आमदार सदाभाऊ खोत यांचा जल्लोष। मोहिनी खोत बागणी जिल्हा परिषद गटातून विजयी। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पराभवाचा धक्का। भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी चारली धूळ। सोशल मीडियावर प्रचंड क्रेज असणाऱ्या निर्मला नवले होत्या राष्ट्रवादीच्या उमेदवार। पनवेलमधील विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद। पनवेल मतदान केंद्राबाहेर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा। भाजप कार्यकर्त्याने पकडली पोलिसाची कॉलर। मंत्री जयकुमार गोरे यांना 2 धक्के। बंधू अरुण गोरे यांचा माणमधून कुक्कुडवाड गटातून तर बंधू अंकुश यांच्या पत्नी भारती गोरेंचाही पराभव। भाजप सत्तेत असताना सावरकरांना भारतरत्न का नाही? भागवतांनी पंतप्रधान मोदींना विचारावं। खासदार संजय राऊत यांचा टोला। देशात अच्छे दिन आले नाहीत याला संघ जबाबदार। खासदार संजय राऊत यांची टीका। देश अमेरिकेचा गुलाम झाला याची जबाबदारी संघाची, राऊतांचा निशाणा। श्वसनाचा त्रास झाल्यामुळे शरद पवारांवर रुबी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पवारांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती। सिंधुदुर्गच्या आंगणेवाडीत भराडी देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात। नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती। भराडी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातून लाखो भाविक दाखल। उद्यापासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात। 12वी परीक्षांसाठी कॉपीमुक्त अभियान। ड्रोन सीसीटीव्हीद्वारे परीक्षा केंद्रांवर राहणार करडी नजर।